एकदा आवाज बघायचा आहे नामदार मुश्रीफ साहेबांचा, नामदार मुश्रीफ साहेबांचा आवाज पाठीमागून यायला पाहिजे, नामदार मुश्रीफ साहेबांचा। साहेब जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या पाहिजेत। हा आवाज काढत नाही तर मुंबईपर्यंत गेला पाहिजे, जोरदार टाळ्या। धन्यवाद। आज बळावडी गावामध्ये कागल तालुक्यातील सिमेंट कॉन्क्रीटचा पहिला शुभारंभ आणि 6 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सलग निवडून आल्याबद्दल राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 9व्या मंत्रिपदाची निवड झाल्याबद्दल बोळावडी आणि परिसरातील सर्व नागरिकांनी जो सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे त्या सत्कार समारंभाला उपस्थित या विभागाचे आमचे ज्येष्ठ सहकारी शशिकांत खोत, सूर्याजी घोरपडे, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विकास पाटील, प्रवीणसिंह भोसले, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा शीतलताई फराके, अंकुश पाटील, दत्ता पाटील केनोडेकर, बोगळीचे माजी मित्र पोपट सांगले, जी.डी. मुसळे, सगळे प्रमुख मंडळी। आता सगळ्यांची नावं घेत बसलो तर बराच वेळ लागेल। या कापशी विभागातील आणि तालुक्यातील आलेले सर्व आमचे नेते मंडळी, आपल्या गावातील आपल्या गावच्या सरपंच सभापती मानेताई, आपल्या गावचे सर्व प्रमुख मंत्री प्रियंका माने सरपंच, हौशाबाई कडाकणे, ईश्वरा सावंत, तुकाराम माने, अनिता कोगे, लक्ष्मी पाटील, सुजाता साळोके, दादासाहेब कोगे, दादासाहेब डेंगे, सुरेश, संदीप भोकरे, मधुकर शेळके, आपल्या गावातील आमचे प्रमुख सहकारी इंद्रजित कडाकणे, जयसिंग कोगे, भैरू कोगे, विष्णू ढोकरे, इंद्रिय दाडोळे, दादू कोगे, सुभाष कोगे, विठ्ठल होयटे, किसन सुतार, शिवाजी कोगे, मारुती मसवेकर, मधुकर मसवेकर, महादेव वारमल, नामदेव डेंगे, प्रकाश माने, दादासाहेब कडाकणे, श्रीपती मोरे, विलास पाटील, सुरेश माने, संग्राम शेळके, हे झाले ना आता। कारण कार्यक्रम करण्यासाठी कष्ट घेतलेले आहेत त्याने सर्व बोळावडी गावचे ग्रामस्थ नागरिक, आपल्या कापशी विभागातून आलेले सर्व आमचे प्रमुख नेते मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू भगिनी, पत्रकार बंधू आणि मित्रांनो, अनेक लोकांनी कागल तालुक्याच्या सिमेंट कॉन्क्रीटचा शुभारंभ बोळावडी गावामध्येच का घेतला असा प्रश्न अनेक वक्त्यांनी मनोगतामध्ये आपल्या विचारलेला आहे आणि म्हणून ते त्याचं उत्तरही अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये दिलेलं आहे। माझ्यासमोर अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर आले आणि मला त्यांनी विचारणा केली की आपल्याला माहिती असेल की महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून आता राज्यातले सगळे रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे करायचे। एकदा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता केला की 20-20 वर्ष या रस्त्याला कसल्याही पद्धतीची दुरुस्ती करावी लागत नाही आणि ती जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरवर टाकलेली आहे। त्याशिवाय तुम्हाला पाईपलाईन घालायची असेल, केबल घालायची असेल, त्याची सुविधा त्यांनी 500-500 मीटरवर ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे आता पाईप घालायची असेल तर रस्ता उकरायची गरज नाही, केबल घ्यायची असेल तर रस्ता उकरायची गरज नाही आणि एकदा रस्ता केला की 20 वर्ष या रस्त्याकडे बघायचं काम नाही, असा एक महत्त्वाचा एक प्रकल्प आपल्या महायुती सरकारनं राज्यामध्ये हातामध्ये घेतलेला आहे।
आणि त्यामधून आपल्या कागल तालुक्यातील आणि माझ्या मतदारसंघातील जवळजवळ 50 कोटी खर्च करून या कामांचा शुभारंभ होणार होता. त्यामध्ये शिंदूर ते राज्य हद्दीपर्यंत, कुरुकली ते बिनिगरे, कसबा सांगाव ते तळणगे, बेलेवाडी खोर्द ते सावर्डे बुद्रुक, बेलेवाडी मासा ते बोळाईवाडी, मठाचा मार्ग ते हत्तीबसवान रस्ता कडिंगलज, इंचळा ते ऐनापूर रस्ता, कडगाव ते इथलाई दिवे रस्ता कडिंगलज, हिरलिगे रस्ता, चिमणी आणि बेडेवाडी आजरा तालुक्यात आहेत. हे जवळजवळ 50 कोटीची कामं ही पहिल्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये घेतलेली होती. आणि मग त्यांनी मला विचारलं की कुठल्या गावामध्ये याचा शुभारंभ करायचा. मी सहज म्हटलं की बोळावडी गावाने 6 वेळा मला मतदार तिकीट दिलेला आहे. गाव किती छोटा आहे मोठा आहे याच्यापेक्षा सातत्याने मताचा उच्चांक त्यांनी केलेला आहे. त्या गावापासून आज शुभारंभ करूया. आणि खरोखरच आज सर्व बोळावडी गावच्या ग्रामस्थांचं, त्यांच्या कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो की अतिशय दृष्टी लागण्यासारखा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि हा कार्यक्रम संपन्न केला. माझी फक्त अट त्यांना एकच होती की कापशी भागातील सगळे गावातील लोकांना बोलवायचं, कारण हा कार्यक्रम छोटं गाव आहे. आपल्या भाषण हे सगळे लोक ऐकतील, जिथे जर मतं कमी पडतील तर थोडंसं आत्मपरीक्षणही करतील. आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतील एका उद्देशानं मी विनंती केली. मी आपल्या सर्वांचा आभारी आहे की आपण सर्वजण या कार्यक्रमाला आमच्या तालुक्यातील प्रमुख सगळ्या नेते मंडळी सकट आपण सर्वजण उपस्थित झालात आणि शोभा आणलेली आहे. बंधूंनो, दुसरा रस्ता आपण एक सिमेंट कॉन्क्रीटचा घेतलेला आहे. तो आहे रंदीवाडी, मोजे सांगाव, कसबा सांगाव, कागद, पिंपळगाव, शिदनदी, केनवडे, निडोरी, मुरगुड, अलाहाबाद, कापशी, बाळीगोळ, हंबरवाडी, बेरडवाडी मार्गे गडिंगलज. हा जवळजवळ 77 किलोमीटरचा आणि तोही जवळजवळ 650 कोटीचा रस्ता. आता त्याचंही काम सुरू झालेलं आहे. आता अलाहाबाद जे जवळ काम आहे ते ह्यातलं नाही, ते त्यातलं आहे आणि त्याचा शुभारंभ आपल्याला करायचा आहे. तिथेही मी चांगलं गाव, मतं जास्त मिळाले ते गाव निवडीन आणि त्या कामाचा शुभारंभ, त्या मोठ्या रस्त्याचा मी त्या ठिकाणी करेन. आता राहिली कुठली गावं? आता गावं राहिली आपल्याला मेटग्यापासून म्हणजे गलगड्यापासूनचा रस्ता, हा मधला रस्ता एक राहिलेला आहे. नंतर एक रस्ता पूर्ण झालेला आहे, लिंगनूर कापशी ते मुदाळ झाला, तो पूर्ण झालेला आहे. आता तो धरले आता बस्तवडे नाही, केनोडे पाटील ते जवळजवळ आता या अलाहाबादपर्यंत हा एक रस्ता, असे 2-3 रस्ते राहिलेले आहेत. कारण टप्प्याटप्प्याने हे 2-3 सगळे रस्ते करून आपण सिमेंट कॉन्क्रीटच्या माझ्या मतदारसंघातील कागल तालुक्यातील सिमेंट कॉन्क्रीटचा शुभारंभ आज बोळावडी गावामध्ये संपन्न झाला असं मी जाहीर आहे. आता ज्या ज्या गावामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचं पूर्ण होईल त्या गावामध्ये मी लोकार्पणासाठी त्या गावामध्ये जाईल आणि त्या गावांचा लोकार्पण कार्यक्रम मी करेन एवढा विश्वास या कार्यक्रमाच्या प्रसंगी बंधूंनी तुम्हाला देतोय. बंधूंनो, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्याचा उल्लेख शशिकांत खोत असतील, शीतलताई असतील किंवा अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला आणि अनेक वेळा माझ्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने मी मनोगतामध्ये हे स्पष्टपणाने सांगितलं की ही निवडणूक एक आगळी आणि वेगळी होती. 6 वेळा मी निवडून आलो असतो तरी 7वी निवडणूक होती. 35 वर्ष या विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात मी कसरत करतोय. अनेक निवडणुकीत अनेक अनुभव आलेले होते. परंतु या निवडणुकीमध्ये अशा प्रकारची रणनीती आखण्यात आली की हसन मुश्रीफ कोणत्याही पद्धतीत पराभूतच झाला पाहिजे अशा प्रकारची रणनीती आखण्यात आली. अनेक कार्यकर्ते याला आपले बळी पडले. जातीवादाचा प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला, लोकांच्या बुद्धिभेद करण्यात आला. बंधूंनो, कधी नाही ते सगळ्या पार्टीच्या प्रमुख नेतेमंडळांना पैसे देण्याचा प्रयत्न यावेळेला झाला. कुणाला लाख, कुणाला 2 लाख, कुणाला 3 लाख.
आणि अनेक गटाचे कार्यकर्ते त्यामध्ये बळी पडले, त्याला मोहाला ते बळी पडले. मी माझ्या कार्यकर्त्यांना त्यावेळी सांगत होतो, मी काही सगळ्यांची नावं घेणार नाही की तुम्ही माझ्याकडे मागा, मी तुम्हाला देईन, परंतु क्षणिक मोहासाठी एखाद्या नेत्याचा अपमान करणं, त्याला विश्वासघात करणं ही फार कठीण गोष्ट होती. आणि बंधूंनो, अनेक ठिकाणी झाल्या. मतदाराची तर चंगळ झाली दोन्हीकडनं, कुणाला मतं टाकली कुणाला माहिती आहे अनेकांनी. म्हणजे अशी एक आगळी वेगळी निवडणूक. बंधू, असा एक चक्रव्यूह करण्यात आला होता की यातनं हसन सुटणारच नाही, अशी जिल्ह्यातून शक्ती लावण्यात आली, राज्यातून शक्ती लावण्यात आली. अनेकांनी अनेक प्रकारच्या वदंता केल्या. पण दोघेंवर मला विश्वास होता की माझ्या गरीब जनतेवर, जोपर्यंत ही गरीब जनता माझ्या मागे आहे, जोपर्यंत परमेश्वर आहे, तोपर्यंत चक्रव्यूह असे अनेक आणले तर उधळून लावण्याची ताकद माझ्या गरीब माणसाच्या अंगामध्ये होती. आणि मी सांगत होतो, सामान्य माणसंच मला विजयी करतील. ज्यांची मी कामं केलेली आहेत, ज्यांना पेन्शनचा लाभ, ज्या विधवा भगिनींना, परित्यक्त्या भगिनींना, ज्यांना ऑपरेशनचा लाभ त्या रुग्णाला मिळालेला आहे, ती मतं मला शिवाय जाणार नाहीत. आणि म्हणून झालं तेच नेमकं. आणि 12,000 मतांनी आपला विजय झाला आणि मी 6व्यांदा निवडून आलो. मी या निवडून आल्याबद्दल मी मनपूर्वक बोराडीकरांचा मनपूर्वक आभारी आहे. चांगलं मताधिक्य, गावाच्या मताच्या मानानं सरासरीनं आपण जास्त मताधिक्य मला दिलं आणि 6व्यांदा सलग आपण जास्तीत जास्त 50% जास्त मतं देण्याचा विक्रम आपण केला. त्याचा मनपूर्वक मी आपला आभारी आहे. बंधूंनो, त्याचा उल्लेख मगाशी शिक्षकांत पोतांनी केला. छोटंसं जरी गाव असलं तर अनेक गोष्टीपासून लांब असलेलं गाव होतं. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. जेव्हा मी पहिली विधानसभा लढवली आणि जेव्हा मी या भागामध्ये आलो तेव्हा यायला रस्ते नव्हते. रस्त्यामध्ये गुंड दगड टक पडलेली होती. जीपशिवाय यायला मार्ग नव्हता. बंधूंनी सगळं बदलून टाकण्याचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने केलं. पहिलं डांबरीकरण या मुख्यमंत्री सडक योजनेमधून आपल्या या गावाला आम्ही केलं होतं. 2दा पुरा रस्ता केला आणि आज तर आपण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करतोय. पिण्याच्या पाण्यापासून आपल्याला कन्नडीच्या तलावातून पाणी आणण्याची आवश्यकता होती. म्हणून तेही काम आपण या बोळा वेळामध्ये केलं. आणि मला आठवते की त्या कार्यक्रमाला मी आणि मंडलिक साहेब आलो होतो आणि संपूर्ण गाव सगळ्या महिला जमलेल्या होत्या आणि त्यांच्या डोळ्यातून आलेले आनंद अश्रू. आणि गावाला प्यायला पाणी मिळतंय हा आनंद त्या लपवू शकत नव्हते. इतका मोठा आनंद त्या गावाला त्या दिवशी झालेला होता. मला वाटते त्या कामाची परतफेड म्हणूनच ही बोळावणीकर जनता आजपर्यंत माझ्या मागे राहिलेली आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा मागे राहिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी व्यक्त करतो. म्हणून आता 2 कार्यक्रम मी हातामध्ये घेतले, ज्याचा उल्लेख मगाशी शशिकांत खोतांनी केला. एक कार्यक्रम की वैद्यकीय शिक्षण खात्याचा मंत्री आहे. मी पुढे माझ्या भाषणामध्ये काय काम केले मी सांगणार आहे. पण आजच आपण एक काम हातामध्ये घेतलं. 8 मार्चला महिला दिन आहे आणि 9 वयापासून लग्न होईल तोपर्यंत मुलीला गर्भाशयाचा कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर होतो आणि 8 मिनिटाला एक स्त्री या दुखण्यामुळे दगावते असं निष्कर्ष निघालेला आहे. आणि WHO म्हणून जी जागतिक आरोग्याची संघटना आहे तिने सांगितलं की जर लस घेतलं तर या कॅन्सर पासून महिला वाचू शकतात. 100 महिलांना जर झाले तर 90 कॅन्सर हे या रोगामुळे होतात. म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील या सर्व महिलांना जवळजवळ 2.5 लाख महिलांची संख्या आहे. त्यांना ही लस देण्याचं हे सरकारी काम नाही. हे आपण दानशूर लोकांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हे काम करणार आहोत आणि आपण पहिल्यांदा कागल मतदारसंघ घेणार आहोत आणि नंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील 2.5 लाख महिलांना ही लस शोधण्याचा प्रारंभ आम्ही करणार आहोत. आणि कागल तालुक्याचं 8 मार्च महिला दिनाची सुरुवात होईल आणि माझा जो वाढदिवस आहे रामनवमीला म्हणजे हा कागल तालुका पूर्ण लस टोचून पूर्ण करण्यासाठीचं नियोजन आमच्या कार्यकर्त्यांनी घातलेलं आहे. मला वाटतं हा यशस्वी करण्यासाठी सर्वच महिलांनी कसली भीती बाळगण्याची गरज नाही. ही लस यशस्वी लस आहे. त्याच्यामध्ये कसलाही धोका नाही. फक्त इंजेक्शन असल्यामुळे थोडं दुखणार आहे, त्याला काही इलाज नाही, मुंगी चावल्यासारखं आणि थोडंसं 5-10 मिनिटं थांबायला लागेल. एखाद्याला कदाचित ताप एका थोडा येईल
लस वाटायचं ताप येतो, तुम्ही जसं बाकीच्या लस येतात ती तशीच लस आहे, ती मला वाटतं या महिलांनी टोचून घ्यावी अशी विनंती मी या निमित्ताने करतो. आणि याबद्दलची जनजागृती करण्यासाठी चांगल्या NGOज आम्हाला सापडलेल्या आहेत, आम्हाला मिळालेल्या आहेत, त्यांनाही गावागावात पाठवून शीतलताई पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्याचंही जनजागरण करू आणि महिलांच्या मध्ये जनजागृती करून ही किती आवश्यक आहे त्याचा उल्लेख मगाशी शशिकांत खोतांनी केला की महिला या लाजऱ्या बुजऱ्या असतात, आपल्या झालेलं दुखणं कुणाला सांगायचं नाही, घरात कळू द्यायचं नाही, ते कळाल्यामुळं आपली काहीतरी चित्तू होईल असे अनेक महिलांना वाटत असते. हे जर आपलं टाळायचं असेल आणि शशिकांत खोतांनी आपल्या आई मातोश्रीचं जे उदाहरण दिलं ते जर टाळायचं असेल आणि तुम्हाला शताई शिवायचं असेल तर याचा लाभ घ्यावा अशी कळकळीची विनंती मी या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी करतो. दुसरा एक कार्यक्रम मी हातामध्ये घ्यायचं ठरवलेला आहे. वास्तविक फार आवड काम आहे, तर चांगलं काम आणि संकल्प हातामध्ये घ्यायला आपण चांगल्या भावनेने सुरुवात केली की परमेश्वर यश देतो, हा माझा अनुभव आहे. आता ज्या ज्या ठिकाणी नदीचं पाणी गेलेलं नाही परंतु धरणामध्ये पाणी आहे आणि आपल्याला हे पाणी पुरू शकतो आणि त्या गावांना आपल्याला पाणी हे शेतीसाठी द्यायचं आहे. त्यामध्ये आपलं बोळावडी गाव आहे, त्यानंतर खानेवाडी गाव आहे, त्यानंतर अनेक गाव असे आहेत की जिथं पाणी पोचलेलं नाही. मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना ही कल्पना बोलून दाखवलेली आहे. याला आपल्याला 2-2 स्टेजमधून वेदनेवरनं पाणी आणावं लागेल आणि याला मात्र सोलर करावं लागेल, कारण वीज बिल तुम्हाला परवडणार नाही. सरकार आता वीज बिल घेऊन कुठलीही उपसा योजना करायला तयार नाही. त्यासाठी तुम्हाला जमीन असावी लागेल, जेवढी तुम्हाला वीज लागेल 2 स्टेज पाणी उचलायला तेवढी जमीन जर सोलरला मिळणार असेल तर जागतिक बँकेचं कर्ज काढून 50 वर्ष परतफेडीच्या मुलीवर हा योजना मी दिलेली आहे. मला विश्वास आहे की अधिवेशन झालं की मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना सुद्धा आणि अजितदादा पवारांना राज्यामध्ये जिथे जिथे सरप्लस पाणी आहे त्या भागातील गावांना जिथं पाणी आपण त्या खाजगी किंवा सहकारी पद्धतीने देऊ शकत नाही, सरकारच्या मदतीशिवाय आपण देऊ शकत नाही, यामध्ये आपल्यासारख्या गावांचा समावेश करावा लागेल. विशेषतः बहिरेवाडी गाव मी मगाशी गेलो होतो. आता बहिरेवाडीला तुम्ही जरा तिथं खडीचा महादेवाचा देवळाला जाऊन या, किती सुंदर रस्ता केला मी आता जाऊन आलो. कुठं? बहिरेवाडीला अतिशय उत्कृष्ट आहे ते देवालय. आता 2 वेळा असं करतो बघा, तुम्ही सगळी बघायला जावं पाहिजे. हर हर महादेव. देवांचा देव महादेव. ठीक आहे, आता या 2 कार्यक्रम मी हातामध्ये घेतलेले आहेत. एक लस जिल्ह्याची टोचणं महिलांना आणि एक पाणी आणण्याचे 2 संकल्प या बोळावडी गावामध्ये मी सोडलेले आहेत. मला वाटते आपला परमेश्वर यामध्ये मला यश देईल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. बंधूंनो, आपल्याला माहिती आहे की 25-30 वर्षाच्या या प्रदीर्घ कालावधीमध्ये आपण मला सेवा करण्याची संधी दिली. आपल्या या विभागातील विकास कामांच्या बरोबर आपण व्यक्तिगत कामामध्ये सुद्धा लक्ष घातलेलं होतं. आपल्याला आठवत असेल त्याचा उल्लेख शशिकांत खोतांनी आपल्या भाषणामध्ये केला की सभापती आपल्या दारी, आमदार आपल्या दारी, मंत्री आपल्या दारी, या ज्या वेळा मी योजना घेऊन आलो त्या वेळा अनेक जनतेच्या विशेषतः महिलांच्या अडचणी माझ्या दृष्टिक्षेपात आलेल्या होत्या. आणि 99 साली मी आमदार झाल्यानंतर माझ्याकडे विशेष सहाय्य खातं आलं. या विशेष सहाय्य खात्यामध्ये अनेक भाषणामध्ये मी याचा उल्लेख केलेला आहे. ते संजय गांधी निराधारचं खातं होतं. त्यामध्ये विधवा बहिणी नवरा मेला तिथं सर्टिफिकेट आणलं तर त्या पेन्शनला कायदा राज्यामध्ये मी आणला होता. जी प्रत्येक त्या भगिनी आहे पहिल्या योजनेमध्ये सोडचिठी त्यांना कोर्टात आणायची होती, तो कायदा बदलून गावाचा कुणी प्रमुख माणूस, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी किंवा ग्रामसेवकने लिहून दिलं की अमुक अमुक भगिनी ही नवऱ्यानं सुटलेली परित्यक्ष आहे, तिला पेन्शन जरा कायदा राज्यामध्ये आपला आणलेला होता. 65 वर्षाचे आई वडील ज्यांना मुलं बघत नाहीत, सुना पोटाला घालत नाहीत, औषधाला पैसे मिळत नाहीत. आपल्या महाराष्ट्राचे या देशातलं पहिलं राज्य होतं की 65 वर्षाच्या वरच्या आईला आणि वडिलाला
एकच देणारी पेन्शन योजना राज्यामध्ये आपण आणली. त्याचं नाव शरणबाळ ठेवलं आणि राज्यावर माझं नाव शरणबाळ पडलेलं होतं. म्हणून चौथी जी आहे ती दिव्यांग, जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, मतीमध्ये मुलं जन्मत आहेत. पहिल्या योजनेमध्ये 80% सिव्हिल सर्जनची अपंगाच्या दाखल्याची अट मी बदलली, ती 40% आणली आणि त्यालाही पेन्शन द्यायला सुरुवात केली. म्हणून पहिल्यांदा ही पेन्शन मी या खात्याचा मंत्री होतो त्याला 250 रुपये होती. माझ्या काळात ती 600 रुपये झाली. देवेंद्र फडणवीस युती जे मुख्यमंत्री झाले त्यांनी 1000 रुपये केले. आणि पुन्हा आपलं भाग्य बघा, 2 जुलै 2023ला आपले नेते अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली, महायुती सरकारमध्ये सामील झालो. हे विशेष सहाय्यक खातंच मी मागून घेतलं आणि 15 जुलै 2023ला 1500 रुपये पेन्शन देणारा कायदा काढण्याचं भाग्य मला लाभलं. आता यामध्ये आपल्याला 2 आधुनिक गोष्टी करायच्या आहेत. 21,000 उत्पन्नाची मर्यादा ही 50,000 रुपये करायची आहे आणि 1500 रुपये पेन्शन ही आपल्याला 2,000 रुपये करायची आहे. म्हणून दुसरं खातं आलं विधी न्याय खातं, की त्यामध्ये पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी झालेल्या दवाखान्याने 10% गोरगरिबांचे मोफत उपचार करण्याची कायद्याने आवश्यकता होती. तर एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकार आला, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, लाखो रुपये त्याला ऑपरेशनला लागतात. ती गरीब माणसं आणणार कुठनं? घरं दारं सोनं नाणं जमिनी विकून सुद्धा एवढ्या पैसे जुनी होत नव्हती. म्हणून शेकडो कोटी सवलती या दवाखान्याला आम्ही दिलेल्या होत्या आणि आम्ही अपेक्षा केली होती की फक्त 10% गरिबांचा मोफत उपचार करा. एकही दवाखाना त्याचा उपचाराची अंमलबजावणी करत होता. मोठ्या उद्योगपतीचे, मोठ्या डॉक्टरांचे दवाखाने होते. म्हणून मी कायदा आणला. शेकडो कोटीच्या सवलती या बदल्यात जर गरिबांच्या जे उपचार करणार नसतील तर मुख्य डॉक्टर मुख्य त्याचा मालक उद्योगपतीला 6 महिन्याची सत्वर शिक्षा, तुरुंगवासाची आणि 50,000 रुपये दंड करणारा कायदा मी केला आणि गेल्या 15-20 वर्षामध्ये लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागली. आज मी दर आठवड्याला 15-20 गंभीर आजारी पेशंट घेऊन जातोय. 10-12 माणसं मी ठेवलेली आहेत. त्यांना जर ऑपरेशन आणि उपचार जर केले नाही तर तुरुंगात कसं घालायचं ते मला माहिती असल्यामुळं ते निमूटपणाने माझं ऐकतात. आपल्या परमेश्वराच्या कृपेने मला पुन्हा रोग होऊन याची प्रार्थना करतो. झालं तर घाबरू नका, मी तुम्हाला मुंबईला घेऊन जाईल. मोठ्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन करून सुखरूप तुम्हाला कोळावडी गावामध्ये आणून देण्याची जबाबदारी असं मुशिबात तुमच्या मुलांना भावांना उचलते, त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. आता महात्मा फुले जीवनदायी योजना ही 1.5 लाखची होती, त्याचा 5 लाखाची केलेली आहे. ती गडिंग्लजच्या दवाखान्यामध्ये सुरू आहे, कोल्हापूरच्या बौद्धवर्षी दवाखान्यामध्ये सुरू आहे. नरेंद्र मोदी साहेबांची आयुष्यमान भारत ही योजना 5 लाखापर्यंत चालू आहे. आता हृदयविकार आणि छोट्या मोठ्या आजारासाठी आता तुम्हाला मुंबईला यायची आवश्यकता नाही, कोल्हापुरातच आम्ही करू याची अंमलबजावणी करतो. मला वाटते माझ्या गावातील, माझ्या मतदारसंघातील, माझ्या तालुक्यातील एकही व्यक्ती गरीबाईमध्ये उपचार मिळाले असेल तुम्हाला एकही उदाहरण दाखवता येणार नाही. थोडं चांगलं काम आपण दिलेल्या संधीमध्ये आपण करू शकलो. म्हणून नंतर आल्या कामगार खातं, ज्याचा उल्लेख अनेक वेळा बांधकाम कामगाराच्या निमित्ताने केला. अनेक चांगले निर्णय घेतले. परंतु बांधकाम कामगार मंडळ हे देशातलं सगळ्यात श्रीमंत मंडळ ठरलं. माझ्या स्वप्नातही नव्हतं की हे मंडळ देशातलं सगळ्यात श्रीमंत मंडळ होईल. आपण राज्य सरकारच्या तिजोरीला एक पैशाला हात लावला नाही. 10 लाख रुपयाच्या सरकारी आणि खाजगी इमारती, बांधकाम, रस्ते, आता रस्ता जो आहे त्याला सुद्धा किंवा धरणं, कालवे याला 1% सेस कंत्राटानं सक्तीने भरायचा ही आपण अट लावली, कायदा केला. या खात्यात मी मंत्री होतो तेव्हा 6,000 कोटी रुपये होते, आता 15,000 कोटी रुपये जमलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ते नॅशनल बँकेत ठेवायचे आहेत. 66% व्याज मिळते त्याचं वर्षाला. त्याशिवाय 200-300 कोटी कामं प्रचंड सर्वकामावर शेष गोळा होतोय. त्याच्या माध्यमातून आपण 21 कामामध्ये काम करणाऱ्या कामगारांचा समावेश यामध्ये करून त्याच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत कोट कल्याण करणाऱ्या योजना आपल्या. तो नोंदणी झाल्यावर तर आपण 2 पेट्या दिल्या होत्या. त्यानंतर त्याच्या एका लग्नासाठी 21,000 रुपये मंडळ देते. पत्नीचं गरुड असेल आणि पालनपणा असेल तर नैसर्गिक बांधपणाला 15,000 रुपये, शिजरीला 20,000 मंडळ देते. मुलं 1ली ते 7वीला 2,500 मुलामुलीला, 8वी ते 10वीला 5,000 रुपये मुलामुलीला, 11वी ते 12वी 15,000 मुलामुलीला, कॉलेजला 20,000 मुलामुलीला, MBA ऍडमिशन घेतले की 1,60,000 मुलामुलीला, कुठल्याही डिप्लोमा ऍडमिशन घेतले की 60,000 वर्षाला अशी शिष्यवृत्ती मंडळ देते. जर अपघाता प्रसंगी एखादा जगावला तर 5 लाख रुपये त्याच्या वारसाला, नैसर्गिकरित्या कशामुळे जगावला तर 2 लाख रुपये त्याच्या वारसाला, दोन्हीमुळे मृत्यू झालेल्या त्या विधवा पत्नीला 2,000 रुपये महिन्याला असं 5 वर्ष पेन्शन हे मंडळ देते.
मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये मंडळ देते, घर बांधायला 2 लाख रुपये मंडळ देते, परदेशी शिक्षण सगळं मोफत करते. एवढ्या सगळ्या मोठ्या योजना आपण यातून राबवल्या. नंतर एक आपली योजना आणली होती मध्याह्न भोजन. दुपारच्या वेळा या बांधकाम कामगारांना सकस आणि ताजं जेवण मिळणार नाही म्हणून आपल्या कॉन्ट्रॅक्टरनं सेंट्रल किचन मध्ये शिजवायचं आणि त्या साईटवर ठेवून द्यायची योजना होती. परंतु शाकाहारी होतं, आपले कामगार खाटकूट खाणारे, त्यामुळे जेवण राहायला लागलं, आंबायला लागलं आणि त्याचा परिणाम वर्तमानपत्रामध्ये बातम्या झाला आणि सरकारची बदनामी आपण बंद केलं. आणि मग आम्ही सुरू केलं 10,000 रुपयाचं प्युअर स्टेनलेस स्टीलची भांड्याचा सेट लग्नाला कसं रुपवत देतात तसं द्यायला सुरू केलं. म्हणून अनेक योजना अद्याप अजून सांगायचा मला वेळ नाही, परंतु मला वाटतं आमचे सगळे कार्यकर्ते याचा आपल्याला जरूर लाभ मिळवून देतील. आणि ज्या ज्या योजना आपण आणल्या त्या सगळ्या संजय गांधी निराधार असेल, मोफत ऑपरेशन असतील, मोफत उपचार असतील, बांधकाम कामगार असतील, या सगळ्यांचा उपयोग हा आपल्या जीवनामध्ये चांगलं करण्यासाठी, आपल्या मुलाबाळांना शिकवण्यासाठी आणि आपलं संसार चांगला करण्यासाठी आपण जरूर याचा लाभ घ्यावा अशी विनंती मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी करतो. आणि चौथं खातं ज्याचा उल्लेख शिक्षकांनी केला ते वैद्यकीय शिक्षण माझ्याकडे आहे. म्हणजे वैद्यकीय शिक्षण म्हणजे यामध्ये वैद्यकीयसाठी शिक्षण देणारं हे सगळं खातं माझ्याकडे आहे. मग त्यामध्ये नर्सेसचे कोर्सेस असतील, एक्सरे टेक्निशियन असेल, डॉक्टर असतील, त्यानंतर MBBS असेल, BHMS असेल, BAMS असेल, त्याचं सगळ्यांचं शिक्षणाचं खातं हे आपलं आहे. आणि त्याला मोठ्या हॉस्पिटलची आवश्यकता असते. सगळ्या जिल्ह्यामध्ये वैद्यकीय शासकीय महाविद्यालय हे आता आपण निर्माण केलेले आहेत. आणि म्हणून जे 73 वर्षात जे झालं नाही ते फक्त 15 महिन्यामध्ये मला जे खातं मिळालं ते आम्ही करून दाखवलं. म्हणून आपल्या देशातलं पहिलं योग आणि निसर्गोपचार कॉलेज शासकीय महाविद्यालय आपण उत्तुरा काढलं. 250-300 कोटीचं काम आता सुरू होईल. तिथं आपल्या मतदारसंघामध्ये उत्तूर गाव आहे. त्यात आपण मोजे सांगावला 100 कोटीचं अद्यावत हॉस्पिटल आपण तिथं चालू केलं काम. त्याशिवाय आपण आयुर्वेद शासकीय महाविद्यालय 280 कोटीचं काम तिथं सुरू झालेलं आहे. आणि पिंपळगाव खुर्दा होमिओपॅथिक म्हणजे BHMS हे 280 कोटीचं कामाचा शुभारंभ आपण त्या ठिकाणी केलेला आहे. आता राहिले डेंटल मला गडीला न्यायचं आहे. तर 30 एकर जमीन शासकीय मला पाहिजे आहे. 30 एकर जर जमीन मिळाली तर हे दंत महाविद्यालय शासकीय हे गडीनगरांनी करणार आहे. एवढे तुम्हाला या निमित्ताने मी सांगतो. CPR जे हॉस्पिटल आपलं आहे सगळ्यात मोठं कोल्हापूरचं ते 1845 साली बांधलेलं आहे. ती हेरिटेज बिल्डिंग आहे, फार जुनी बिल्डिंग आहे. आणि तिथं 250 विद्यार्थ्यांची MBBS ची मुला मुलीची बॅच, त्यांना MS MD ची पोस्ट ग्रॅज्युएट मुलं, म्हणून त्यांची फार दुरावस्था झालेली आहे. तिथं जागा नाही. तिथे लेडीज हॉस्टेलला जागा नाही, जेंट्स हॉस्टेलला जागा नाही, तिथं स्टडी रूमला जागा नाही, तिथे इतर सुविधासाठी अजिबात जागा नाही. म्हणून आपण CPR हॉस्पिटलला 80 कोटी रुपये देऊन ते नूतनीकरण करण्याचं काम जवळ 50% पूर्ण झालेलं आहे. या दिवाळीला 100% एखाद्या खासगी हॉस्पिटलला लाजवेल अशा पद्धतीचं काम त्या CPR मध्ये या दिवाळीला होईल आणि त्याचं लोकार्पण होईल. त्याशिवाय आपण शेडा प्रकारात 30 हेक्टर जमीन घेतली आणि तिथं ते शासकीय महाविद्यालयाच्या सगळ्या वास्तू, जेंट्स हॉस्टेल, लेडीज हॉस्टेल, ऑडिटोरियम, त्याचं सभागृह, त्यामध्ये एक्झामिनेशन हॉल, स्टडी रूम, तुम्ही जर जाऊन कदाचित शेडा पार्क मला वाटते सानेगुरुजी वसाहतीजवळ आहे, सानेगुरुजी वसाहतीजवळ आहे, कधी जर वेळ मिळाला RK नगरला तर तुम्ही जर जाऊन या. एखादा मंत्री प्रामाणिकपणानं आणि झपाटून काम करायला किती मोठं काम होऊ राहू शकतं हे आपल्याला दिसून येईल. 1100 बेडचं नवीन हॉस्पिटलचं बांधकामाचा शुभारंभ निवडणुकीपूर्वी अजितदादा पवारांच्या हस्ते आपण केलेला आहे. आणि वाटते त्याचंही काम आता सुरू झालेलं आहे. इतकं प्रचंड काम करण्याची संधी या खात्याच्या निमित्ताने मिळाली. पुन्हा हे खातं मी मागून घेतलेलं आहे, कारण अनेक जे संकल्प केले होते ते पूर्ण व्हायचे असते तर मला हे पुन्हा खातं घेण्याची आवश्यकता होती. मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मनपूर्वक आभारी आहे की माझं अपूर्ण राहिलेलं हे स्वप्न, अपूर्ण राहिलेलं काम करण्याची संधी मला हे पुन्हा खातं दिली, याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. बंधू अनेक कामं या निमित्ताने आपण सांगितलेले आहे. बोळावीला सुद्धा पुढे बोळावी गिरीक आहे, त्यांनी सुद्धा चांगलं मताधिक्य दिलं आहे. सरासरीनं कमी आहे म्हणून त्यांनी मताधिक्य दिलेलं आहे. 200 मताधिक्य मतदान जातं ना, ठीक आहे.
तर डोंगरात असताना सुद्धा त्यांनी चांगला पत्र देखील दिलेला आहे. त्यांच्याही गावामध्ये मी जाणार आहे. राहिलेल्या सगळ्या गावांचा दौरा मी करणार आहे आणि या सगळ्या दौऱ्यामध्ये आपण आज जी बोळावेवाडीची जी निवड केली त्यामध्ये मी सांगितलं की आज या तालुक्यातल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा शुभारंभ आता भविष्यात ज्या वेळेला हे होईल की सिमेंट कॉन्क्रीट रस्ते कुठून सुरू झाले तर बोळावेवाडीपासून सुरू झाले. एक ऐतिहासिक क्षण आपण नव्हता एक चांगला कार्यक्रम आयोजित केला. माझी विनंती आता शेवटी एवढीच आहे की जी संधी तुम्ही दिलेली आहे आणि मी निवडणुकीला वचन दिलं होतं मला पुन्हा एकदा संधी द्या. मी आपल्या या 5 वर्षामध्ये तुमचा हमाल म्हणून काम करेन. तुमच्या जीवनामध्ये ज्या अपेक्षा राहिल्या असतील ती पूर्ण करण्याचं वचन मी दिलेलं आहे. ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करेन आणि या राहिलेल्या 5 वर्षाच्या काळात तुम्हाला जो आनंद वाटेल असं काम मी करून दाखवेन एवढा विश्वास मी आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी देतो. बंधू भगिनींनो, जे ऋण माझ्यावर आपण केलेलं आहे ते ऋण या आयुष्यात कधीही तुटणार नाही. हे ऋण आणि त्या ऋणात राहायचं मी पसंत करेन एवढंच बोळावेडीकरांना सांगतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने संयोजकांनी जेवणाचा नाते सांगा शेवटी सांगून पुढे करायचं जेवणाचा त्यांनी आस्वाद ठेवलेला आहे. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आता काय करा की परगावची लोक आणि महिला यांना वाढा आधी मग गावातले लोक शशिकांत स्वतःला सांगितलं थांबतो आणि कमी पण देऊ नका. मला कळलं पाहिजे जेवण पूर्णपणानं तृप्त जेवून गेलो आम्ही. बंधूभगिनींनो, निवडणुकीच्या दरम्यान आपल्या महायुती सरकारनं एक 5-6 निर्णय घेतलेले होते आणि त्याबद्दल उलटसुलट चर्चा सातत्याने चालू आहे ज्याचा उल्लेख मगाशी शीतलताईंनी भारतात केला. आपण महिन्याला 1500 रुपये या महिलांना भेट द्यायचं ठरवलं आणि मला वाटते दसरा आणि दिवाळीच्या मध्ये आईला 7,500 आणि मुलीला 15,000 रुपये दसरा आणि दिवाळीच्या मध्ये आले. त्यांना नवऱ्याकडे पैसे मागायची गरज लागली नाही. नवऱ्याने त्यांच्याकडे उसणं घेतलं तर परत द्या भेटा. आता फेब्रुवारीचे सुद्धा या महिन्याचे पैसे आता 1500 रुपये याद आलेले आहेत. आता आम्ही आश्वासन काय दिलेलं आहे की तुम्हाला आमची पुन्हा जर सत्ता आली तर 21 रुपये आम्ही महिन्याला तुम्हाला देणार आहोत. आता एवढी भरभरून सत्ता तुम्ही दिलेली आहे. आमच्या महायुतीचे 237 आमदार आम्हाला कोणा स्वप्नात मी वाटलं नव्हतं अशा ज्या लाडक्या बहिणीने पटापट शिक्के मारले बटणे दाबली 236 जागा आल्या निवडा. आम्ही 21 रुपये करणार आहोत आणि हे जर केलं नाही तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायतीची नगरपालिका निवडणुकीत तुम्ही आम्हाला मतं देणार नाही ते आम्हाला माहिती असल्यामुळं तिथे काही एक्सप्रेस करणार आहोत. ही योजना बंद होणार नाही. फक्त या योजनेमध्ये जी आम्ही व्याख्या पहिली केली होती त्यामध्ये सुद्धा कुणावरही अन्याय होणार नाही. आम्ही व्याख्या अशी केली होती की 2.5 लाख उत्पन्नाची मर्यादा त्या कुटुंबाला ठेवली होती. त्यामुळे पिवळा आणि केशरी कार्ड आपण काढून टाकलेला आहे. त्याला अजिबात घाबरायची गरज नाही. आता समजा टाटा आणि बिर्ला घरातल्या बायकांनी फॉर्म भरला तर त्याला द्यायची काय आपण हा आमच्यासमोर सवाल आहे. इन्कम टॅक्स भरायला ज्या श्रीमंत आहेत त्या आता बघा 2,40,00,000 लाखापैकी तर 8-9 लाख काहीतरी कमी झाल्या. आता काय होणार आहे 8-9 लाखांना 46,000 कोटी रुपये लागणार आहेत आम्हाला आता वर्षाला आणि 21 रुपये दिल्यावर 50,000 कोटी. आता म्हणून आम्हाला विकास कामं करायचे असतील तर जायका जागतिक बँक आशियन डेव्हलपमेंट अशांची कर्ज काढून करायला लागतील. आता 50,000 म्हणून फार मोठा दबळा आम्हाला पडणार आहे म्हणून आम्ही घाबरणार नाही. तुम्हाला 21 रुपये दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही ही काळजी करू नका. दुसरं इष्टीस 50% सवलत ती चालूच राहणार आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी 2029 पर्यंत मोफत गहू आणि तांदूळ द्यायला आहे. ते 2029 पर्यंत चालू राहणार आहे. 3 सिलेंडर मोफत तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या मुलींच्या उच्च शिक्षणाची सगळी जबाबदारी शासनाने घेतली आहे ती चालू राहणार आहे. आमच्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्सपावर पर्यंत त्यांना जी वीज बिल माफी आहे ती आम्ही बंद करणार नाही. त्याशिवाय 1,000 रुपये महिन्याला जे किसान सन्मान मिळत होतं त्यामध्ये आता आम्ही वाढ करून ती मला वाटते 1,250 रुपये वर्षाला 15,000
वर्षाला 15,000 आम्ही करणार आहोत. त्यामुळे लाडक्या भावाने सुद्धा घाबरायची गरज नाही. त्याशिवाय या सगळ्या योजना या चालू राहतील. कुठल्याही विरोधकाच्या आवईला किंवा अपप्रचाराला बळी पडू नका. या योजना चालू राहिल्यानंतर येणाऱ्या सुद्धा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेची सत्ता महायुतीकडे द्या एवढी विनंती मी या निमित्ताने करतो. आणि एका चांगल्या कार्यक्रमाला बोलू ना तुम्हाला पाण्याची योजना सोडवली अनाउन्स गावात झाली. अरे मी मगाशी असं सांगितलं की आपल्याला पाणी आणायचं ते सौर ऊर्जेवर चालायचं आहे आणि गावातली सुद्धा आपल्याला त्या ज्या ठिकाणी सौर ऊर्जा करायची आहे ते आपण सौर ऊर्जा करू. आणि आपल्या देवालय दत्त मंदिराला जो निधी आहे तो ह्याच वर्षी मी देईन थोडा विश्वास आणि वचन मी या निमित्ताने देतो. आणि एक चांगल्या कार्यक्रमाने जी संधी मला मिळाली, आपल्या सगळ्यांचं दर्शन घ्यायची संधी मला मिळाली, त्यामुळे मनपूर्वक आपले आभार मानून मी आपली रजा घेतो. जय जय महाराज. धन्यवाद साहेब.